अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. 12 ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजेच उद्या दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. दसरा हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे. दसऱ्याच्या दिवशी काही उपाय केल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते. पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. दसऱ्याच्या दिवशी काही उपाय केल्यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळत असते. त्यामुळे काही गोष्टी, काही उपाय आपल्याला करायचे असतात. आता वर्षभर घरामध्ये पैशाची भरभराट राहण्यासाठी, तसेच नोकरीत प्रमोशन, स्वतःचे घर होण्यासाठी, व्यापारामध्ये वाढ होण्यासाठी, मुलांची प्रगती आणि तसेच आपल्या पतीची प्रगती होण्यासाठी काही खात्रीशीर उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, जे दसऱ्याच्या दिवशी आपल्याला करायचे आहे. आता जे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यांच्यापैकी काही ना काही एक तरी उपाय जरी तुम्ही केला तरी या सगळ्या गोष्टी वर्षभर आपल्या घरामध्ये कशाचीच कमी राहणार नाही. तसेच जे काही उपाय मी सांगितले आहे त्यापैकी जो उपाय तुम्हाला जमेल तो उपाय तुम्हाला करायचा आहे. आता गुप्तदान तुम्हाला सर्वांना माहिती असेल. बघा, दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवीची पूजा केल्यानंतर तुम्हाला गुप्तपणे गरीब लोकांना दान करायचं आहे. आता गुप्तदान म्हणजे काय? बघा, काही वेळेस आपण काही दान दिलं की लगेच सांगतो, अहो असं असं होतं आणि मी यांना हे दान दिलेलं आहे. आपण देखावा करण्यासारखा काही गोष्टी करत असतो, तसं आपल्याला करायचं नाही आहे. गुप्तदान म्हणजे आपण कुणाला दान दिलं आहे हे कोणालाही सांगायची गरज नाही किंवा कोणाला कळू द्यायचीही गरज नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी आपली लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर गुप्तपणे गरीब लोकांना दान करायचं आहे. त्यामुळे आपलं दारिद्र्य नाहीसं होत असतं. घरामध्ये गरिबी राहत नाही. तसेच आर्थिक लाभ देखील आपल्याला मिळत असतो. गरिबांना गुप्तपणे अन्न देऊ शकता, अन्नदान करू शकता, झाडू दान करू शकता, तसेच कपडे देखील दान करू शकतात. या गोष्टींमुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि आपल्या घराची भरभराट होत असते. जे गरीब लोक आहेत, ज्यांना गरजू आहेत, त्यांना तुम्ही वस्त्र दान करू शकता किंवा एखाद्याला खाण्यासाठी सुद्धा काही गोष्टी मिळत नसतात तर त्यांना तुम्ही काहीही बनवून आपल्या घरी जे तुम्हाला जमेल ते बनवून तुम्ही अन्नदान करू शकता किंवा बाहेरून देखील काही घेऊन त्यांना देऊ शकतात. झाडू दान देऊ शकतात. ज्यांना झाडू दान दिल्यामुळे देखील लक्ष्मी माता प्रसन्न होत असते. आता दुसरा उपाय जो आहे तो अपराजितांच्या फुलांचा उपाय आहे. बघा, अपराजिताची फुलं म्हणजे माता लक्ष्मीची आवडती फुलं. दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना लक्ष्मी देवीला अपराजिताची फुलं अर्पण करायची आहे. आता ही फुलं ज्यावेळेस आपण माता लक्ष्मीला अर्पण करतो, संपूर्ण पूजा होते, त्यानंतर ही फुलं तिजोरीमध्ये ठेवायची आहे किंवा पैशाच्या ठिकाणी, घरामध्ये तुम्ही कुठे पैसे किंवा काही वस्तू ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला हे फुलं ठेवायचे आहे. तुमच्या पॉकेटमध्ये तुम्हाला हे पैसे ठेवायचे आहे. असं केल्यामुळे तिजोरी कधीच रिकामी राहत नाही. आणि दसऱ्याच्या दिवशी चंद्राला देखील अपराजिताची फुलं अर्पण केल्यामुळे जीवनामध्ये सुख शांती कायम राहत असते. अपराजिताची फुलं दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना लक्ष्मी देवीला अपराजिताची फुलं अर्पण करावी. यानंतर ही फुलं तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी, पैशाच्या पाकिटात ठेवा. असं केल्यामुळे तिजोरी कधीच रिकामी राहत नाही. दसऱ्याच्या दिवशी चंद्राला अपराजिताची फुलं अर्पण केल्यामुळे जीवनामध्ये सुख शांती कायम राहत असते. हे फुलं माता लक्ष्मीचे अतिशय प्रिय फुलं आहेत, म्हणून या फुलांना आणून तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर हे फुलं तुम्हाला सांगितलेल्या ठिकाणी ठेवायचं आहे. कारण की हे फुलं माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. ते माता लक्ष्मीला स्थगित ठेवण्याचे कार्य करत असतात. म्हणजेच काय, तर माता लक्ष्मी ही चंचल असते. ती एका ठिकाणी कधीच स्थगित राहत नाही, म्हणजे एका ठिकाणी कधीच राहत नाही. त्यामुळे हे फुलं त्यांना आपल्याजवळ ठेवण्याचे कार्य करत असतात. म्हणून ही फुलं तुम्हाला आणून याची पूजा करायची आहे. हे माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करण्याची पद्धत असते. म्हणजेच आपण दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन करत असतो. तर या शस्त्रपूजनाच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा केल्यामुळे सर्व कार्य सिद्धी होतात असे म्हणतात. विजयाचे वरदान मिळते. या दिवशी लोक वाहने, यंत्रे, वाद्ये, सर्व उपकरणे यांची पूजा करत असतात. जे त्यांच्या दैनंदिन दिनचर्याचा भाग आहेत त्यांची पूजा करून दसऱ्याला अर्पण केल्यामुळे प्रगती होते असे मानले जाते. म्हणजेच काय, तर आपण ज्या काही वस्तूंचा वापर करत असतो, जो आपला व्यवसाय असतो किंवा ज्या गोष्टी आपण रोज वापरत असतो, ज्यातून आपण इन्कम मिळवत असतो, त्या वस्तूंची आपल्याला, तसेच मुलं अभ्यास करतात त्या पुस्तकांची देखील आपण पूजा करत असतो.
या पूजेमुळे देखील नोकरीमध्ये प्रमोशन होत असते. त्याचप्रमाणे व्यापार असेल तर त्याच्यामध्ये देखील वाढ होत असते आणि मुलांच्या वह्या पुस्तकांची आपण पूजा करत असतो, म्हणजे माता सरस्वतीची पूजा करत असतो. त्यामुळे मुलांची अभ्यासात प्रगती होते. या सगळ्या गोष्टी या पूजेमुळे घडत असतात. आता आपल्याला तिसरा उपाय आपल्याला जो करायचा आहे तो दान करायचा आहे. बघा, दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या कपड्यामध्ये नारळ गुंडाळून मिठाई आणि पवित्र धागा राम मंदिरामध्ये दान केल्याने व्यवसायामध्ये फायदा होत असतो. हा अतिशय खात्रीशीर उपाय आहे जो आपल्याला करायचा आहे. आता असं केल्यामुळे व्यवसायामध्ये दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढतो असंही मानलं जातं. म्हणजे तुम्हाला कळालं असेल की दुपटीने आपला व्यवसाय वाढत असतो या दानधर्मामुळे. पुन्हा सांगते की पिवळ्या कपड्यामध्ये नारळ गुंडाळायचा आहे, त्याच्यामध्ये मिठाई ठेवायची आहे आणि पवित्र धागा असं तुम्हाला राम मंदिरामध्ये दान करायचं आहे. याच्यामुळे आपल्या व्यवसायात फायदा होत असतो. हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्याचसोबत तुम्हाला नंतरचा उपाय जो करायचा आहे तो देवीची पूजा करायची आहे. म्हणजे काय, दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची पूजा केल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असतं. तुमचं जे क्षेत्र असेल, जो व्यवसाय, जी नोकरी असेल, ज्या काही गोष्टी तुम्ही करत असाल त्याच्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत असतं. तुम्ही कोणत्याही कार्यामध्ये मागे पडत नाही. त्यामुळे अपराजिता नावाच्या देवीची तुम्हाला पूजा करायची आहे. आता यानंतरचा उपाय म्हणजे मंत्र जप तुम्हाला करायचा आहे. तर मंत्र कोणता आहे तेही सांगते. बघा, नोकरी आणि व्यवसायामध्ये ज्या व्यक्तीला अडचणी येत आहे त्याने दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा करायची आहे. देवीला कोणतेही तुम्ही 10 फळं अर्पण करायचे आहे. फळं अर्पण करताना ओम विजयाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या नोकरीबाबतच्या अडचणी दूर होतील. मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम विजयाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता मंत्राचा जप किती वेळा करायचा आहे, तर या मंत्राचा जप तुम्ही 11, 21, 51, 108 तुम्हाला जसं जमेल तसं या मंत्राचा जप करायचा आहे. मग तो 11 वेळेस करा किंवा 21 वेळेस किंवा 51 वेळेस, जसं जमेल तसं तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. हवन करायचं आहे. हवन नंतरचा उपाय आहे हवनाचा. दसऱ्याच्या दिवशी हवन करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचा आहे. हवन करण्याची परंपरा आहे या दिवशी. त्यामुळे घरातील एखादा सदस्य दररोज आजारी पडत असल्यास दसऱ्याच्या दिवशी त्याच्या डोक्यावरून एक नारळ 7 वेळा ओवाळायचा आहे आणि रावण दहनाच्या आगीमध्ये टाकायचा आहे. यामुळे घरातील आजारपण कायमचे निघून जाते. त्यानंतर शमीचं झाड लावायचं आहे. नंतरचा उपाय जो आहे तो शमीचं झाड लावण्यासाठी आहे. दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड लावल्यामुळे किंवा संध्याकाळी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यामुळे शनीची 7.5 कायमची निघून जाते, खूप कमी होते. त्यामुळे हा देखील उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि नंतरचा उपाय जो आहे बघा, दसऱ्याच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये एका भांड्यामध्ये अपराजिताची फुलं ठेवायची आहे. आणि यामुळे काय होणार आहे तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहील आणि घरगुती त्रासातूनही देखील तुम्हाला सुटका मिळेल. यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा ही बऱ्यापैकी निघून जात असते. म्हणून हा देखील उपाय तुम्हाला करायचा आहे. आता जेवढे उपाय मी सांगितले आहेत त्यातले तुम्ही कोणतेही 1 किंवा 2 उपाय केले तरी तुम्हाला खूप खूप फरक पडणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जेवढे काही उपाय सांगितले आहे हे उपाय अतिशय खात्रीशीर आहे. यांच्यापैकी जो जमेल, जो तुम्हाला झेपत असेल तो उपाय तुम्हाला करायचा आहे. यातले बऱ्यापैकी उपाय आपण उद्याच्या दिवशी करू शकतो, कारण की आपल्याला आपल्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात. नोकरीमध्ये प्रमोशन पाहिजे असतं किंवा स्वतःच्या घरासाठी आपली इच्छा असते, व्यापार असतो तो त्याच्यामध्ये वाढ होत नसते. त्याच्यामुळेही आपल्याला काही गोष्टी कराव्याशा वाटत असतात परंतु ते सक्सेस मिळत नाही. तसेच आपले मुलं अभ्यासात मागे असतात, पतीची प्रगती होत नसते. त्यामुळे हे उपाय जर आपण केले तर आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतात त्या निघून जातात. बघा, वर्षातून एकदाच हे उपाय करण्याची संधी मिळत असते. त्यामुळे उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी तुम्ही हे उपाय करावेत अशी माझी इच्छा आहे, कारण की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात. त्यामुळे तुम्ही उपाय नक्की करून बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. पुन्हा भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.